शिक्षक आरोपींमुळे अहमदनगरच्या कोठड्या हाऊसफुल झाल्या आहेत. सुरुवातीला पोलीस प्रयत्न करीत होते, मात्र शिक्षक आरोपी सापडत नव्हते. आता ते स्वतः हजर होऊ लागल्यानं अटक होणाऱ्या आणि पोलीस कोठडी मिळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील कोठडी त्यामुळे हाऊसफुल झाल्या आहेत. उरलेल्या आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याची वेळ आली आहे. अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या गुन्ह्यातील तब्बल 45 आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव चिखली येथील गुंडेगाव रस्त्यावर असलेल्या कोळेकर पवार वस्तीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दोन्ही वस्तीतील सुमारे 17 तोळे सोनं लुटलं. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 2 महिलांसह 6 जणांना गंभीर जखमा झाल्यानं त्यांना उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगमनेर शहरातील आशीर्वाद कॉलनी येथे खोली घेऊन राहत असलेल्या महाविद्यालयीन युवतीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली. आशीर्वाद कॉलनी येथे कुमारी शीतल सोमनाथ गडाख या 17 वर्षीय युवतीनं आत्महत्या केली आहे. मयत शीतल ही भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वीत शिक्षण घेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यासाठी महिलांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या एसटी बसेसमुळे संगमनेर तालुक्यातल्या अनेक विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय झाली. तर बस नसल्यानं जवळकडलं येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. एसटी महामंडळाच्या नियोजनाबाबत सर्वच विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. शासनानं छावण्यातील जनावरांचं अनुदान कमी केल्यामुळे जनावरांना छावणी मालकांकडून फक्त वाढे देण्यात येत असल्याने या जनावरांचं आरोग्य धोक्यात आले. जनावरांना देण्यात येणारा निकृष्ट चाऱ्याऐवजी पशुखाद्य मिळावं अशी मागणी मठपिंपरी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. पुण्यातील युवतीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास आता सहाय्यक पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे पोलिसांनी घटनाक्रम पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला असा विसंगत माहिती पुढे आल्याचं समजतंय. 3 जानेवारी रोजी पुण्यातील युवतीचं बिग बाजार समोरून अपहरण झाल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी या गुन्ह्याची माहिती घेऊन तपास आता सिंग यांच्याकडे सोपवलाय. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे गेल्या वर्षी साखर कारखान्यांच्या सहकार्यानं बगॅसवर प्रक्रिया करून तो जनावरांसाठी चारा म्हणून देण्यात आला होता. ही कल्पना सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देखील आवडली. याबाबत त्यांनी दूध संघाचे युवा संचालक रणजितसिंह देशमुख यांच्याशी देखील चर्चा केली. सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात पाटील यांनी हे आवाहन राज्यातल्या साखर कारखान्यांना केलं. कोपरगाव शहरातील जिजामाता उद्यान परिसरात सोमवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी 22 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली. घटनेची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी कोपरगाव पोलीस ठाण्याला भेट दिली. सोमवारी दुपारी कोपरगाव शहरात 2 ठिकाणी पतंग उडवण्याच्या कारणावरून हाणामारी झाली होती. दुष्काळग्रस्त भागातल्या अल्प तसंच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी दिली. या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 600 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं डॉ. कदम यांनी स्पष्ट केलं. टंचाईग्रस्त भागात तातडीनं पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.